नमस्कार. स्वप्नसंघर्ष या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण संभाजी महाराज यांचे चरित्र बघूयात. औरंगजेबानं जाळं टाकलं. जंजिराच्या सिद्धीला औरंगजेबाने उकसवलं. मराठ्यांवर चाल करा. पोर्तुगीजांना फितवलं. चालून जा मराठ्यांवर. इंग्रज हाताशी धरले. आक्रमण करा मराठ्यांवर. पोर्तुगीज, इंग्रज, मोघल, बस एक नाही दोन नाही तब्बल 12 गड उभारल्या स्वराज्याच्या विरोधात आणि तब्बल 12 गड्यांवर निखरांची पंजे फाड करत सर्जा संभाजी राजा झुंजत राहिला. बस औरंगजेबाच्या चेतावणीमुळं सिद्धीनं हैदोस मांडला. जंजिऱ्यातला सिद्धी रामपाटलानं बांधलेला जंजिरा आदिलशाहीकडं आला आणि मग सिद्धीकडं पोहोचला. आता हा सिद्धी म्हणजे मुजोर आणि माजोर झालेला. अरे जंजिऱ्याला बेलाख संरक्षण दऱ्याचं पोहोचणं कठीण. तिथं शिवाजी महाराजांनी कैक वेळा प्रयत्न केला. जिथं शिवराय तिथं विजय, पण जंजिरा त्याला अपवाद ठरला. जंजिरा जिंकता आला नाही. त्यांच्या भोवताली रोह्याची खाडी, दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाख संरक्षण. जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं. हे हापशी सिद्धी जंजिऱ्यातून बाहेर पडायचे. काठावरच्या गावातल्या बायका बाटवायचे. त्यांना समुद्रात भर तर्वावर आबरू लुटत सोडायचे. आक्रोश किंकाळ्या तिथं वाऱ्यावर भिजायच्या. माणसांना पकडायचे. त्यांचे नाक कान कापायचे. रक्ताळायचा दर्या. अरे किती बायका बाटवल्या असतील, माणसं कापली असतील. किती अकांत मांडलाय. ही माणसं एके दिवशी आली संभाजीकडं. राज यो सिद्धी माती करतुया पार. बाया बापड्या पळवतुया, भोगतुया, लुटतुया, माणसं बाटवतुया आणि मग कडाडला छावा. आमच्याच मातीत येऊन आमचीच माती. त्या सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे. खेळू जंजिऱ्यावर रक्ताची रंगपंचमी आणि निघाला सर्जा जंजिऱ्यावर. पण लढाया बुद्धीनं जिंकणारे संभाजी दंडराजपूरला आले. दंडराजपुरी ताब्यात घेतली, पण त्याच वेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही. जंजिरा घ्यायचा असेल तर त्याच्या पोटात हात आत घालूनच कोथळा बाहेर काढला पाहिजे. आणि संभाजींची विलक्षण बुद्धी, विलक्षण चाल खेळू लागली. संगमेश्वरचे रस्ते दुरुस्तीचे काम करीत असतानाच तानाजीवर एकदा सुऱ्यांच्या आदिलशाही टोळ्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. कुदळ फावडी टाकून तानाजीने आपल्या मावळ्यासकट उलटा हल्ला केला. जय झाला. सुर्वे पळाले. पुन्हा रस्ते दुरुस्ती सुरू. खरोखर या सगळ्या मावळी स्वभावाचं मूळ कशात आहे? ते शिवाजी राजांनी या सवंगड्यांना सहज शिकविलेल्या स्वराज्य धर्मात आहे. हे वेगळंच निरोगी अन हौशी वेड राजांच्या सवंगड्यांना लागलं. त्यातून उगविलेलं पीक निरोगी अन सकस उगवलं. कोंडाजी फर्जंद यांना संभाजीराजांनी बोलावून घेतलं. तेज, स्वामिनिष्ठ, तलवारीच्या डावाइतकाच गनिमी काव्यातही माहीर असलेला आणि संभाजीराजांनी त्यांच्या कानात आपला डाव सांगितला आणि कोंडाजी आपल्या काही मावळ्यांसोबत निघाला. सरळ आला जंजिऱ्यावर. सिद्दी खैरत सिद्दी कासम खानापुढं सांगू लागला, हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो. कहाँ से आये? संभाजी राजा के पास से. अरे मराठे तर फुटत नाहीत. मरतील पण फुटत नाहीत. तू कसा आला? हुजूर तुमच्या तावडीतनं संभाजीराजे वाचणार आहेत का? त्या संभाजीराजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगलेलं काय वाईट? म्हणून आलो हुजूर. द्या चाकरी. आणि सिद्दी खैरत खानानं त्याला चाकरी दिली. कोंडाजीनं तिथली एक बटकीसुद्धा खरेदी केली. संसार थाटला आणि कुटुंब कबिल्यासह सिद्धीची सेवा करू लागला. पण उरात सल वेगळाच होता. काळजात डाव वेगळाच. आपल्या धन्यानं दिलेला डाव, आपल्या धन्यानं दिलेला शब्द. बस कोंडाजीची नजर जंजिऱ्यावर भिरभिरू लागली. संभाजीराजांचा आदेश होता त्यांच्या पोटात हात घालूनच कोथळा बाहेर काढायचा आणि कोंडाजीचा हात जंजिऱ्याच्या पोटात फिरू लागला. डाव असा की जंजिऱ्यावर असणारी दारूगोळ्याची कोठारच उडवून द्यायची. बस असा धमाका की जंजिरा डचमळला पाहिजे दऱ्यात.
विसर्जितच झाला पाहिजे दऱ्यात जंजिरा. आणि कोंडाजीनं दारुगोळ्याची कोठारं हेरली. सगळ्या सोबत्यांना डाव समजावून सांगितला. दिवस ठरला. दारुगोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरुंग देखील पेरले, वाताण्या काढल्या आणि जंजिऱ्याचं तारवं तयार ठेवली. काही माणसं तारवावर बस इकडं वातानं पेटवायची आणि तटबंदीवरून सरळ तारवावर उड्या घ्यायच्या आणि सपासप ओलवी चालत किनाऱ्यावर धडामधूम जंजिरा विसर्जितच झाला पाहिजे. ठरलं. काही साथीदार आधीच दऱ्यात तारवा घेऊन तयार राहिले. आता शेवटचा हात फिरवायचा. बस फक्त वातानं पेटवायची. कोंडाजी घरातनं गडबडीनं निघाला अन त्याचवेळी त्याची बायको म्हणाली, मी पण येते तुमच्याबरोबर. वक्त वाया घालवायचा नव्हता. एक चूकसुद्धा महागात पडणार होती. तिला समजावायला प्रयत्न कोंडाजी करत राहिला, पण व्यर्थ. अखेर कोंडाजी म्हणाला, चल, तूही चल माझ्याबरोबर. कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली, मी पण येते बरोबर. कोंडाजीची बायको म्हणाली, ती माझ्याशिवाय राहिलीच नाही, तिलाही घ्या ना. कोंडाजीकडं वक्त नव्हता. एक पल, एक क्षण महत्त्वाचा होता. कोंडाजी म्हणाला, चल, ठीक आहे, चल, तूही चल लवकर. तशी ती दासी म्हणाली, फक्त मी माझे कपडे घेऊन येते काही क्षणात. आणि दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली. कोंडाजी पकडला गेला. कोंडाजीचे हात दारुगोळ्याच्या कोठाराला लागण्याअगोदरच कलम केले गेले. कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं. अरे, नगारखान्यावर त्याचे धडाचे तुकडे तुकडे उडवले. कोंडाजीचं मस्तक नगारखान्याला टांगलं. अरे, त्या कोंडाजीच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला झाला आणि दर्या रक्ताळला. चिंधड्या उडवल्या. जे साथीदार सापडले त्यांची मस्तकं मारली. मराठे कापले गेले. अरे, ज्या धडाक्याची वाट संभाजीराजे बघत होते त्यांच्याऐवजी कोंडाजीच्या शरीराचं चिंधड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. अरे, चवताळला मग छावा आणि सज्ज झाल्या मराठ्यांच्या तोफा. द्या बत. आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफेतून गोळे सुटू लागले. जंजिरा पाण्यात डचमळू लागला. नगारखाना पडला. सिद्धीचे सारे महाल आडवे झाले. मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाढ्य जंजिरा पार उद्ध्वस्त होत गेला. सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान जीव मुठीत घेऊन पळायला लागले. या संभाजीपुढं, या रौद्रापुढं टिकणं मुश्किल. तो सिद्दी खैरात खान एका टेकडीमागं लपून बसला आणि अचानक गोळा आला नजदीक. बस, काळजाचं पाणी झालं. कळून चुकलं, हा संभाजी आता सोडत नाही, बिलकुल सोडत नाही. पण जंजिरा ताब्यात आला. आता यायलाच निघाला. पण ऐनवेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मराठ्यांना मागं सरावं लागलं. पण थांबतील ते संभाजीराजे कसले? अरे, मराठ्यांचा जन्म विजाच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय. आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पळणार नाही. संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो? त्याचवेळी विलक्षण युक्ती डोक्यातनं निघाली, जे रामायणामध्ये प्रभू श्रीरामांना सुचलेली. या दऱ्यालाच वेसण घातली तर? आणि अंमल चालू झाला. दऱ्यातच पूल बांधायचा. कापसाच्या गाठी, लाकडाचे ओंडके, भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले.